ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आपल्या सोबत आहेत। काय सांगाल पवार साहेब, काल तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते काल तुमच्या सभा पण झाल्या। काय वाटतं, काय वातावरण आहे? इतिहास घडू शकेल जळगाव जिल्ह्यामध्ये? आता जी शेवटची सभा जी आहे तिची साईज बघितली, लोकांची उपस्थिती बघितली आणि बोलणाऱ्याला जे रिस्पॉन्स मिळतो तो बघितला आणि दुसऱ्याने या संबंध प्रवासात जाता येताना जिथं गाव असेल तिथं तरुण मुलं थांबली स्वागताच्यासाठी। याच्यातून चेंज असं दिसतं की परिस्थिती वेगानं बदलते आणि जे मागच्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या संबंधीची आस्था होती तो चेंज कमी आहे असं दिसतं। आणि विशेषतः शेतकरी हा फार अस्वस्थ आहे आणि त्याची नाराजी या सरकारला जबरदस्ती केवळ द्यायला लागणारी वाटते। पवार साहेब, काल मोदींबद्दलची आस्था कमी का होते असं वाटतं? असं दिसतं सर, कारण त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्या प्रत्यक्ष कृतीत आल्या नाहीत। त्यांचा जो स्वभाव आहे वेचूपणानं बोलायचं, ते झेपेल का नाही, सरकारची आजची स्थिती आहे का नाही याच्यावर यत्किंचितही विश्वास न ठेवता सरळपणानं त्या अनेक गोष्टी कबूल करतात। आणि विशेषतः 2014ला त्यांनी जनतेच्या समोर अनेक गोष्टी मांडल्या किंवा डॉक्टर मनमोहन सिंगाच्या निर्णयावर अनेक ठिकाणी टीका टिप्पणी केली। आज तेच निर्णय मोदी साहेब स्वतः राबवायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे लोकांना हा विरोधाभास हा त्यांचा दिसतो आहे आणि त्याच्यामुळं ही नाराजी आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की लोक मनमोहन सिंगांची 10 वर्ष आणि ही 10 वर्ष याची तुलना करतात। मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य होतं शांतपणानं गाजावाजा न करता काम करणं, रिझल्ट देणं। मोदी साहेबांचं रिझल्ट किती ती माहिती नाही, पण त्याच्यावर चर्चा, भाष्य, टीका टिप्पणी याच्यामध्ये त्यांचा फार वेळ जातो आणि लोकांना असं लक्षात यायला लागलेलं आहे हे काही खरं नाही आहे। पवार साहेब काल तुम्ही बोलले, सभांमध्ये बोलले की मोदी साहेब आता जे आहेत की गांधींबरोबरच आता शरद पवार असतील की उद्धव ठाकरे असतील यांच्यावर पण टीका करायला लागले। TV9च्या महामुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की राष्ट्रवादी आमच्यामुळे फुटली नाही, शरद पवारांच्या घरातलं भांडण आहे, कोणाला नेतृत्व द्यायचं त्यावरून संघर्ष झाला, या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राला काय सांभाळणार, असं थेट मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले। असं की मला म्हणता येईल त्यांच्याबद्दल की त्यांनी कुटुंब सांभाळलं, पण त्या लेवलला मी जाऊ इच्छित नाही। त्यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे, पण असं आपण व्यक्तिगत बोलू नये। ते पथ्य त्यांनी पाळलं नाही म्हणून आपण ते पथ्य न पाळण्याची भूमिका घेणे योग्य नाही। उद्धव ठाकरेंबद्दल पण बोलले होते की उद्धव ठाकरेंची जेव्हा आजारपणात होते तेव्हा मी त्यांची विचारपूस करत होतो आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, त्यांचा मान सन्मान आज पण आहे। ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मदत करायची वेळ येईल त्यावेळेस नरेंद्र मोदी हा पहिला व्यक्ती उद्धव ठाकरेंना मदत करणारा असेल, त्यांनी असं म्हटलंय मुलाखतीमध्ये। त्यांनी लाख म्हणलं असेल, आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये। सध्या माझं लक्ष 10 जागेवर जे आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही देत होतो, एकदा त्या 10चं काम संपलं, पुढच्या आठवड्यात संपलं, त्याच्यानंतर बाहेर जाता येईल मला असेच करता येईल। पण ट्रेंड अनुकूल दिसतो। मागच्या वेळेला 5 वर्षापूर्वी काँग्रेसला 1 जागा मिळाली, आम्हाला 5 जागा मिळाल्या आणि एक तुमच्या औरंगाबादला एक MIM त्यांना मिळाली, म्हणजे 6 जागा सगळं महाराष्ट्रात मिळाल्या होत्या। यावेळेला माझं असेसमेंट आहे की काँग्रेसला 10-12 कमीत कमी जागा मिळतील, आम्हाला 6-7 नाही 8-9 सुद्धा जागा मिळू शकतात। आणि यावेळीचं चित्र आणि मागचं चित्र याच्यात प्रचंड फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे। 400 पारचा नारा दिलेला आहे त्यांनी, ते आता त्यांनी खाली आणलं आहे, त्यांच्या
ते आता त्यांनी जो खाली आणला आहे या प्रत्यक्ष निवडणूक आणि काउंटिंग होईल त्यावेळेला आणखीन खाली आलेली दिसते. चला चला सगळं मोदी आणि अमित शहाचे दौरे कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभव हा दिसायला लागलेला आहे का? सगळं सगळं असं की देशाचा प्रधानमंत्री किती वेळेला महाराष्ट्रात शिकला. यापूर्वीच्या प्रधानमंत्र्याचा असा अनुभव काही नव्हता. पण पुन्हा आता येत आहेत, नगरला येत आहेत, आणखीन काही ठिकाणी येत आहेत आणि ही तिसरी चौथी त्यांची राऊंड आहे. याच्यातून हे स्पष्ट होते की त्यांना कॉन्फिडन्स नाही आणि त्यासाठी हा पुन्हा त्यांचा प्रयत्न आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.